डिलिव्हरीनंतर बाळासाठी आणि बाळाच्या आईच्या आरोग्यासाठी खास डिंकाचे लाडू बनवले जातात, जे अतिशय पौष्टिक असतात आणि ज्यामुळे आईचे दूध वाढण्यास देखील मदत होते. चला तर मग बघूया यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे. आपल्याला घ्यायचे आहे 250 ग्राम सुके खोबरे, 150 ग्राम खारीक, 150 ग्राम डिंक, 300 ग्राम तूप, 250 ग्राम साखर पावडर म्हणजेच पिठी साखर, 50 ग्राम काजू, 50 ग्राम बदाम, 50 ग्राम बेदाणे म्हणजेच मनुके, 50 ग्राम खसखस, 2 टेबलस्पून वेलची पावडर, अर्धा टेबलस्पून जायफळ पावडर. या माझ्या सासूबाई आहेत, ज्यांनी खूप प्रेमाने आपल्या सुनेसाठी हे पौष्टिक लाडू बनवले. डिलिव्हरीनंतर स्त्री एक वेगळंच आयुष्य जगायला लागते. त्यात आनंद, चिडचिड, त्रास सर्व भावना एकत्र येत असतात आणि अशावेळी आपल्या माणसांकडून मिळणारं प्रेम, काळजी ही लाख मोलाची असते. तर मग अशा पद्धतीने खारीकमधून बिया काढून घ्यायच्या, सुक्या खोबऱ्याच्या बारीक चकत्या करून घ्यायच्या आणि हे दोन्ही मिक्स करून मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. काही खोबऱ्याच्या चकत्या करायच्या आणि काही खोबऱ्याचा किस करायचा, म्हणजेच चव खूप छान लागते. खसखस काही न टाकता नुसतं भाजून घ्यायची. त्यानंतर तूप टाकून डिंक तळून घ्यायचा. अजून तूप घेऊन बारीक केलेले बदाम, काजू, मनुके भाजून घ्यायचे. मिक्सरमधून जे खारीक खोबरं बारीक करून घेतलेलं ते देखील तुपामध्ये भाजून घ्यायचं. तळलेला डिंक असा बारीक करून घ्यायचा, नाहीतर चावायला त्रास होतो. आता या सर्व गोष्टी एकत्र करा आणि त्यामध्ये वेलची पावडर, जायफळ पावडर आणि पिठी साखर घालून छान एकत्र करून घ्या. खूप कोरडे होऊ नये लाडू म्हणून थोडं गरम केलेलं तूप घाला, म्हणजे लाडूसुद्धा नीट बांधता येईल आणि खायलासुद्धा छान लागतील. तर अशा पद्धतीने आपले अतिशय चवदार पौष्टिक लाडू तयार आहेत. कसे वाटले?